ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत मूळ भाजप रस्त्यावर नवी भाजप खुर्चीवर सुरेश हळवणकर यांची अवस्था काय? आमदार सतेज पाटील यांचा खोचक सवाल। भाजपला जनता कंटाळली असून मूळ भाजप आणि नवा भाजप यांच्यात वाद निर्माण झाला आहे। मूळ भाजप रस्त्यावर आली असून सतरंजा उचलण्याचं काम करत आहे, तर नवीन भाजपा खुर्चीत विराजमान झाली आहे। ज्यांनी शहरात भाजपा रुजवली त्या सुरेश हळवणकर यांची आज अवस्था काय झाली आहे, असा खोचक सवाल राष्ट्रीय काँग्रेस कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उपस्थित करत इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी शिवशाहू विकास आघाडी कटिबद्ध असेल असा विश्वास व्यक्त केला। इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी प्रभारी तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी गृहमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली। त्यानंतर शहर काँग्रेस कमिटीत पत्रकारांशी श्री पाटील बोलत होते। पाहूया ते काय म्हणतात। कारण की काही 10 वर्ष 7 वर्ष नगरपालिका नगरपंचायती महापालिकेच्या निवडणुका होत नव्हत्या। सुदैव आमचं की सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आणि 31 तारखेपर्यंत निवडणुका होत्या। आणि मग इचलकरंजीमध्ये गेले 1 महिना झाला आमचे सगळे पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा सर्व पक्ष मिळून या शिवशाही आघाडीच्या माध्यमातून एक चांगला पर्याय इचलकरंजीच्या समोर आम्ही त्या ठिकाणी देत आहोत। इचलकरंजी एक विकासाचं शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे। गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती, तेच आश्वासन पुन्हा ते देत आहेत। आणि म्हणून आमची प्रायोरिटी या शहराचा पाणी प्रश्न सोडवणे, हातमागाचा विजेचा प्रश्न असेल किंवा या कोल्हापूर शहरातल्या मध्यमवर्गीयांना, सामान्य माणसाला न्याय कसा देत आहेत, हातावरचं पोट असणारे वर्ग या शहरामध्ये, झोपडपट्टीच्या समस्या असतील या शहरातल्या, उद्योजक वातावरणाचे विषय असतील, एकूणच ही वस्त्रनगरी एक चांगलं स्वरूप त्याला द्यायचं आहे। महापालिका झाल्यामुळे जो निधी या ठिकाणी मिळणं अभिप्रेत आहे तो मिळवून देणं, चांगल्या गोष्टी करणं ही आमची प्रायोरिटी असणार। या इचलकरंजी शहरामध्ये शिवशाही आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण निवडणुकीला सामोरे जातो। एक उद्योग नगरी, यंत्रणा, शेतीचा विकास, सहकार अशी ओळख असलेली ही नगरी पहिलीच महापालिकेची निवडणूक होती। आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले नेते मंडळी आज इथे पुढे आलेले आहेत। विशेषतः उमेदवारी दाखल करत असताना तरुणांचा महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता आणि एक चांगलं लक्षण आहे। निश्चित या शहरामध्ये आमच्या आघाडीला चांगल्या प्रकारचे यश मिळेल आणि त्यासाठी आपल्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेसमोर जातोय। आमचे उमेदवार ते त्या प्रभागावर जातील, पण या निमित्तानं माझे आपल्याला विनंती की आपण सुद्धा आमची भूमिका या माध्यमातून सर्वांच्या पुढे मांडावी। आणि आज राज्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी काम करणारे पक्ष आहेत, त्या पक्षाच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका या राज्यामधल्या सर्व जनतेची आहे। त्या जनतेने याही नगरीतल्या नागरिकांनी, मतदार बंधूंनी सहकार्य करावं अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो। तुमच्यात एकमतता नाही, आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणे आमच्या लोकांनी केला। पहिल्या बैठकीला ते अनेक वेळा आमच्यावर होते, कदाचित पलीकडच्या बाजूला काहीतरी सांगण्यात आलं असेल, काय सांगण्यात आलं माहित नाही, तो कानाचा प्रभाग आहे। सिंगल वॉर्ड असताना एखाद्या पक्षाला 10, 15, 20, 25 जागा सोडलं होतं। आता 4 प्रभागात काय होते की 3 लोकांना विश्वासात घेऊन एक स्ट्रॉंग उमेदवार देणं गरजेचं असतं। माझी इच्छा असेल या प्रभागात उभा राहायचं, परंतु राहिलेल्या 3 मध्ये मी स्ट्रॉंग, एक लग्न घोडं मिळाले की रेस हरली। त्यामुळे थोडा विचार करून सिंगल असतं तर कदाचित सीट वाटप अजून सुटसुटीत झालं असतं। त्यामुळे तरी पण समजून घ्यायला पाहिजे, आता सत्तेच्या गोष्टी आणि या सगळ्या विचार करता समजून घ्यायला पाहिजे। कारण शहर प्रमुखांना उमेदवार आहेतच आमच्या, स्पष्ट बहुमत येईल याची खात्री आहे। कारण की लोक कंटाळले भाजपमध्ये
यादी करण्यावरनं गोंधळ झाला आपल्याला. मूळ भाजप आणि नवीन भाजप याच्यातला वाद आहे. मूळ भाजपवाले आता रस्त्यावर आहेत, सतरंजा उतरा लागलेले आहेत आणि नवे भाजप आता खुर्चीवर येऊन समोर बसायला लागलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजपवाल्यांची अवस्था काय आहे इचलकरंजी शहरामध्ये, ज्या आळवणकरांनी शहरामध्ये भाजप रुजवली त्यांची अवस्था काय करून ठेवली हे बघितलं. अजून फार काय बोलण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांचं पटत नाही हे सिद्ध झालं. करायचं आहे लोकांना. एकूणच बेरोजगारी जी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वातावरण आहे आणि अशाही तरुणांना शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल किंवा भाजप आमचे सर्व घटक पक्ष असतील, हे एक आश्वासक वाटतं की यांच्या माध्यमातून या शहरामध्ये काहीतरी चांगलं होणार म्हणून तरुणांची संख्या आमच्याकडे जास्त आहे. साहेब की तुम्ही दोन तीनदा यायला पाहिजे. नाही, आलो नाही असं नाही झालं. शेवटी दोन्ही लोकसभेच्या वेळी जबाबदारी होती. परंतु आता काय महापालिका कोल्हापूर आणि इचलकरंजी प्रायोरिटीवर आहे आणि डाव्या बाजूला चालक्य महाराज बघायला लागले त्यामुळे मी येणार काळजी करू नका. शेवटच्या टप्प्याला सर काय होतं, तुम्ही चालू करताय जाताय. तुम्ही येताय, वातावरण निर्मिती करताय, मात्र ती वातावरण निर्मिती तुम्ही परत आला तर ते टिकून राहील लोकांच्या. एक 2-4 दिवसाला तुम्ही प्रोग्राम तयार करा. शेवटच्या टप्प्यामध्ये लोकसभेला जे आम्ही कमी पडलो ते पहिल्या टप्प्यातच आम्हाला सुरुवात केली साहेबांनी आमच्याकडे, त्यामुळे कमी कुठंच पडणार नाही. 4चा प्रभाग असताना शेवटी सगळे सर्वसामान्यांची व्याख्या आता काय आहे? म्हणजे जो लोकांची सेवा करतो, सकाळी 7 वाजल्यापासून लोकांच्या सेवेत असतो, ती सर्व. आता आम्ही सुद्धा सर्वसामान्याचं, कारण की सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही जनतेत असतो. सर्वसामान्यांची व्याख्या श्रीमंती आहे नाही, मुळात ती व्याख्या बदलली आहे. सर्वसामान्य म्हणजे काय? आज मोटरसायकलवर मी फिरत असेल किंवा आमच्यातलं कोणी फिरत असेल, ते सर्वसामान्यांची व्याख्या हीच आहे की जनतेसाठी किती उपलब्ध आहे हे आहे. आणि म्हणून आम्ही जनतेसाठी उपलब्ध असणारी लोक त्या ठिकाणी दिलेले. आणि आता काही ठिकाणी आम्ही आता सांगलीमध्ये महाविकास आघाडी आमची झालेली आहे, कोल्हापूरमध्ये शिवसेनेमध्ये झालेली आहे, पुण्यामध्ये शिवसेना आम्ही एकत्र आहे. या नगरपालिका नगरपंचायतमध्ये महापालिकेमध्ये असं होतं की कुठं तर आघाडी होते, कुठं होत नाही. परंतु एक लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे पत्रकार मित्रांनी की समजा ट्रिपल झालेली आहे, ट्रिपल अलायन्स झाला नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये, काही महापालिका पोस्टल अलायन्स देखील होऊ शकतो. म्हणजे पूर्वी देखील आपण लढलेलो वेगवेगळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि निवडणूक झाल्या आम्ही एकत्र आलो, त्यामुळे निवडणूक झाल्या सुद्धा आम्ही एकत्र. महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.